सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात वाडिया हॉस्पिटलमध्ये सर्व अत्याधुनिक सुविधा, 4 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्सची निर्मिती, गुरुपौर्णिमे 2025च्या शुभ मुहूर्तावर नूतनीकृत वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल येथे ओपीडी विभाग, वातानुकूलित औषधालय, 20 बेड्सचा वॉर्ड, पॅथॉलॉजी लॅब, सिटी स्कॅन आणि कॅन्टीन अशा विविध विभागांचे उद्घाटन झाले होते। त्यानंतर गेल्या वर्षभरात हॉस्पिटलने केलेली प्रगती आणि कार्यरत झालेले विविध विभाग दाखवण्यासाठी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। यावेळी हॉस्पिटलमधील 74 बेड्सचा आंतररुग्ण विभाग, ऑपरेशन थिएटर व इतर अनेक विभाग पत्रकारांना दाखवण्यात आले आणि डॉक्टरांनी विविध सोयी सुविधांबद्दल माहिती दिली। हॉस्पिटलमध्ये आता आंतररुग्ण विभागात 3 मजले कार्यरत झाले आहेत। प्रशस्त मोकळे आवार शहराच्या मध्यभागी असल्यामुळे सोयीचे सामग्री व तत्पर नर्सिंग सेवा यामुळे वाडियात रुग्णांना समाधानकारक सेवा मिळत आहे। शहरातील 67 तज्ञ डॉक्टर्स या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत। ऑक्सिजन, मेडिकल गॅसेससाठी पाईपलाईन व्यवस्था, नियॉन कोडेन कंपनीचे मल्टीपॅरा मॉनिटर्स, 3 एक्स-रे मशीन्स, 3 सोनोग्राफी मशीन्स, 7 व्हेंटिलेटर्स, 8 बेड्सचे अत्याधुनिक डायलिसिस सेंटर NHPSL कडून पुरस्कृत असून फ्रेजिनियस कंपनीची सर्वोत्तम मशीन्स घेण्यात आली आहेत। डीमार्ट फाउंडेशनने दिलेल्या मदतीतून अत्यंत अद्ययावत अशी 4 ऑपरेशन थिएटर्स आणि सर्जिकल युनिट तयार करण्यात आली आहे। अशी 4 ऑपरेशन थिएटर आपल्या शहरात आज झाली आहेत, ही विशेष उल्लेखनीय बाब आहे। या ऑपरेशन थिएटर संकुलाचे उद्घाटन डीमार्टचे संचालक श्री एन भास्करन यांच्या शुभ हस्ते रविवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होणार आहे। समाजासाठी निर्माण केलेल्या या हॉस्पिटलमध्ये वाजवी दरात सर्वोत्तम उपचार मिळावेत ही या न्यासाची भावना अध्यक्ष श्री प्रवीणसिंह परदेशी यांनी व्यक्त केली। कॅथलॅब, अद्ययावत कार्डिओलॉजी विभाग, नवजात शिशु ICUचे काम सुरू असून हे विभाग थोड्याच अवधीमध्ये कार्यान्वित होत आहेत। विविध विमा कंपन्यांची नोंदणीही झाली आहे। भविष्यात कॅन्सर निदान किंवा उपचारासाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचे काम सुरू झाले आहे। विद्यापीठ मान्य हेल्थ टेक्निशियन कोर्सेसही इथे मंजूर झाले असून नर्सिंग कॉलेजचा अर्ज शासनाकडे दाखल केला आहे। हा आंतररुग्ण विभाग सुरू असताना अनेक दानशूरांनी हात पुढे केले। वातानुकूलित खोल्यांसाठी श्री चंद्रकांत पटवर्धन आणि परिवार, श्रीमती मंगलेश बेतमुदा, श्री भुतडा परिवार, ओसवाल केमिकल्स आणि वामसी लॅब यांनी देणग्या दिल्या आहेत। स्पेशल रूमसाठी श्री बाहेती, श्री गिरीश बक्षी, श्रीमती नंदा करवा, श्री कौस्तुभ करवा आणि सोनी परिवार, विश्वरचना इन्फ्रा आणि हॉटेल राजयोग यांनी देणग्या दिल्या आहेत। ICU आणि वॉर्ड्स नूतनीकरणासाठी कैलासवासी उत्पल पटेल यांचे स्नेही आसावा कुटुंबियांतर्फे कॅज्युअलिटी, श्री बाबूबाई मेहता तर्फे मेडिकल स्टोअर, OC स्पेशालिटीज तर्फे पेडियाट्रिक खोल्या, श्री लोहे यांच्यातर्फे वॉर्ड, SBS सोर्सिंग यांच्यातर्फे शिशु विभाग, रामसुख संतोखीराम चंदक ट्रस्ट तर्फे पेडियाट्रिक ICU अशा विविध देणग्या संस्थेत प्राप्त झाल्या आहेत। तसेच ₹5,000 पासून 10 लाख रुपयांपर्यंत देणग्या समाजातील लोकांनी देऊन वाडियावर विश्वास दाखवला आहे। काहींनी वस्तू रूपाने मदत केली आहे। श्री माळवदे कुटुंबियांकडून वॉटर कूलर, SBS व जनकल्याण समितीने एक ॲम्ब्युलन्स, अल्ट्राटेक कंपनीने सोलर युनिट, OC स्पेशालिटी व श्री गिरीश गोडबोले यांनी जनरेटर्स, बँक ऑफ इंडियाने व्हेंटिलेटर अशा तऱ्हेने या हॉस्पिटलसाठी समाजातून अनेक दानशूरांची मदत लाभली आहे। भविष्यात हे हॉस्पिटल सर्वच बाबींमध्ये उजवे ठरावे, पूर्वीप्रमाणेच सर्वांना आपले वाटावे, रुग्णांना नेमके आणि गरजेच्या सेवा योग्य दरात अत्याधुनिक साधन सुविधांद्वारे मिळाव्यात आणि समाजाच्या विश्वासास पात्र ठरणारी आरोग्य सेवा केंद्र तयार व्हावे यासाठी हॉस्पिटलचे संचालक मंडळ, तज्ज्ञ डॉक्टर, सेवावर्ती व कर्मचारी सदैव तत्पर आहेत। यासाठी संपूर्ण समाजाच्या सक्रिय सहकार्याची अपेक्षा आहे असे मानद सचिव श्री शिरीष गोडबोले म्हणाले। या पत्रकार परिषदेप्रसंगी श्री राम रेड्डी, डॉक्टर शिरीष कुमटेकर, डॉक्टर सुनील मेहता, डॉक्टर संदीप भागवत, डॉक्टर राजेंद्र घुली, डॉक्टर विजय सावस्कर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर ज्ञानेश्वर सोडल, श्री वासुदेव बंगा, श्री संजयभाई पटेल, श्री कल्पेश झवेरी, श्री राजेश गांधी, श्री राजन रिसबोड, निष्काम सेवा देणारे सेवाव्रती तसेच श्रीमती सविता ललित, श्री रामदासजी जाम मिलचे श्री राजेश दमानी, इतर मान्यवर व कर्मचारी उपस्थित होते। आपण सोलापूर येथील वाडिया हॉस्पिटलचा एक पूर्णपणे नव्याने 74 बेड्स च्या सोबत सुरुवात करत आहोत। वाडिया हॉस्पिटल हा सोलापूरचा अतिशय प्रसिद्ध आणि सेवा देणारा हॉस्पिटल होता, परंतु गेल्या अनेक वर्षापासून
अडचणीमुळे आर्थिक अडचणीमुळे बंद होता. आता आपण त्याला पूर्णपणे CSR आणि मोठ्या संस्थांचे सपोर्टमधून उभा केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये 74 बेड्स आपले सुरू झालेले आहेत. सगळे अद्ययावत डायलिसिस युनिट्स सुरू आहेत. पॅथॉलॉजी लॅब, औषधालय आहे. कारण ह्यामध्ये जो रोज 10% बेड्स जे आहेत आपले ते पूर्णपणे मोफत असणार. बाकीचे 50% बेड्स 50% कॉस्टवर आपण देणार आहोत. आणि OPD आपली सकाळी आणि संध्याकाळी आणि एमर्जन्सी 24 तास सुरू आहे. त्याच्यामुळे आता सोलापूरला एक दुसरा मोठा हॉस्पिटल उभा राहिला आणि ह्या हॉस्पिटलची सेवा सोलापूरकरांना तर मिळणारच आहे, परंतु सोलापूरकरचे सोबत आपले बाजूचे जे जिल्हे आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातले धाराशिव, लातूर, इथूनसुद्धा रुग्णांना खूप मोठी मदत होणार आहे. 50-60 वर्षाचा जुना जो वाडिया हॉस्पिटल जो बंद होता, जो मागच्या वर्षी आपण OPD चालू केलं होतं. आता उद्यापासून 74 बेड आंतररुग्णचा रेग्युलरली चालू होतो आहे. आणि मला एकच सांगायचं आहे त्यातला सोलापूरकरांना आणि आसपासच्या जिल्ह्यातल्या नागरिकांना, या हॉस्पिटलमध्ये वाजिब दरामध्ये आणि आधी लेटेस्ट ट्रीटमेंट्स वाजिब दरामध्ये देण्यात येतील. आणि काही अगदी गरीब लोकांचं काही 10% बेड्स पण फ्रीमध्ये आणि काही 10% बेड्स 50%मध्ये ट्रीटमेंट देण्यात येईल. सर्वांना आव्हान आहे की याचा फायदा घ्यावा.